स्वागत करतो. या आजच्या आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत भारतीय कामगार क्रांती संघटनेची ही जी संघटना आहे ही बजाजमधून काढून टाकलेल्या अस्थायी कामगारांची संघटना आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब कोंडीराम जाधव आज या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. याचबरोबर या संघटनेचे उपाध्यक्ष भारत घरगुती तांगे पाटील हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आणि संघटनेचे सचिव भाऊसाहेब तांगे पाटील हे या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. खरं तर वृत्तपत्राच्या प्रसारमाध्यमांच्या चळवळीशिवाय हा लढा गेल्या 20 वर्षापासून तो चालू होता. न्यायालयीन लढा हा इथपर्यंत येऊ शकला नसता, कारण सन 2003 साली मोबाईलला इन्कमिंगला चार्ज लागायचा आणि त्यामुळे सगळ्यांकडं मोबाईल्स नव्हते. त्यामुळे वृत्तपत्रात प्रचारित आणि प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेली आणि अगदी कर्नाटक राज्यापर्यंत गेलेले बजाजमधून काढून टाकलेले अस्थायी कामगार हे एकत्र आले आणि त्यांचा न्यायिक लढा हा उभा करता आला आणि त्याचं मूळ स्वरूप म्हणजे आज 13,31,00,000 बजाज व्यवस्थापनानं बजाजच्या या अस्थायी कामगारांना यानं मान्य केलेलं आहे. जे कोणी आले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, कारण हा 20 वर्षाचा जो लढा आहे तो 20 वर्ष ज्या कामगारांना बजाज व्यवस्थापनाने काढून टाकले, त्यानंतर या कामगारांना काहीच माहिती नव्हतं की आपल्याला कंपनी पुन्हा बोलवेल. परंतु ॲडव्होकेट संदीप बी राजे भोसले आणि ॲडव्होकेट टी.के. प्रभाकरन यांनी हा जो लढा 20 वर्षाचा लढा आजपर्यंत या ठिकाणी आणला आणि तडजोडी अंती हा तडजोड करून या 1525 कामगारांचा जो लढा आहे त्यात 1017 लोकांना कंपनीने ॲनेक्सरी 1 याप्रमाणे जे आहे ते प्रथम 1017 लोकांना नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं आणि त्यानंतर जी राहिलेली जी कामगार आहेत त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देणार आहे. परंतु कामगारांनी जो या इथपर्यंत लढा आणला त्यासाठी असं वाटतं की खूप दिवस लागले. व्यवस्थापनाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे नव्हता, परंतु तो घेतला नाही. त्याचं दुःख वाटतं, खूप मोठं दुःख वाटतं. परंतु आजची जी परिस्थिती बघितली, महागाई बघितली, तर त्यावेळेस जर हे पैसे कामगारांना मिळाले असते तर कुठंतरी हा जे पैशाचं जे मूल्य आहे 20 वर्षापूर्वीचं ते वाढलं असतं आणि आता तोच पैसा आम्हाला त्यावेळी जो मिळणार होता 65 दिवसाचे जे 20,000 रुपये कंपनी देते तेही आजच देते आणि कंपनीने जी नुकसान भरपाई दिली ती तुटपुंजी आहे असं आम्हाला वाटतं. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात लढू शकत नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि दाद मागायची कुणाकडे. तर न्यायालयाने आमच्या कामगार न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहे त्यांनी विनंती केली कामगारांना सुद्धा की बाबा तुमची जर तडजोड होत असेल तर तुम्ही बाहेरच्या बाहेर तडजोड करा आणि माझ्याकडे या. आम्ही त्याच पद्धतीने निर्णय घेतला की खूप 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी तारखी करतोय, या ठिकाणी येतोय, न्यायालयाकडे न्याय मागतो, परंतु न्याय मिळत नाही. मग किती दिवस चालणार? मग त्यासाठी आम्ही संदीप बी राजे भोसले आमच्या ॲडव्होकेट यांना सुद्धा विनंती केली की सर तडजोड करा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ती आज रोजी तडजोड झालेली आहे. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात आणि ही गोष्ट समजून घेतली आणि आम्हाला 13,31,00,000 जे 1017 लोकांना नुकसान भरपाई दिलं त्याबद्दल व्यवस्थापनाचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. एकाच मिनिटात फक्त शेवटची विनंती करतो. आता प्रॉब्लेम काय झाला, नुकसान भरपाई तर मंजूर झाली. जसं मी म्हणालो सुरुवातीला की त्यावेळेचा मोबाईल इन्कम चार्ज असायचा आणि प्रत्येकाकडे मोबाईल नसायचे. आता भाग असा आहे की मी काही प्रातिनिधिक स्वरूपाचे पॉकेट्स आणलेले म्हणजे त्या कामगारांना मला जर कळवायचं असेल की बाबा नुकसान भरपाई मंजूर झालेली, आता ह्याला पत्र टाकलं, स्पीड पोस्ट केलं तर
तर सदरील व्यक्ती त्या पत्त्यावर राहत नाही, त्याचा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे. असे शेकडो कामगार आहेत की ज्यांच्याकडून मला आता नुकसान भरपाई त्यांना मंजूर झालेली पण पोचता येणार नाही. त्यामुळे माझी विनंती अशी असेल की जर ही बातमी मराठवाडा आवृत्तीच्या, महाराष्ट्र आवृत्तीच्या पानावर लावली तर ती लोक ॲटलिस्ट आपल्याला नुकसान भरपाई मंजूर झाली म्हणून वकिलांना संपर्क करू शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. काय डॉक्युमेंट्स काय बघायचं असेल तर सांगा. बरं, तुमचा नंबर सोडा सांगा. मोबाईल नंबर 9850818645. सॉफ्ट कॉपी तयार आहे. प्लीज नाही बोलणार कबूल केलेलं आहे. तसंच ज्या लोकांच्या स्वाक्षऱ्या ह्या राहिलेल्या आहेत, जे न्यायिक प्रक्रियेमध्ये नाव आहे संघटनेमार्फत त्यांचं प्रकरण पुढे चालू आहे पण ती येऊ शकलेली नाही, अशा लोकांसाठी त्यांनी ही तडजोड मान्य असल्याचे दस्त दाखल केल्यानंतर त्यांना सुद्धा नुकसान भरपाई आहे तर बजाज व्यवस्थापनाने देण्याचं मान्य केलेलं आहे. हा जो न्यायिक लढा होता हा औरंगाबादचे ज्येष्ठ विधिज्ञ टी.के. प्रभाकर व माझ्यामार्फत म्हणजे संदीप भैयासाहेब राजे भोसले यांच्यामार्फत कामगारांनी उभा केलेला होता. आज रोजी या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट सुधीर कुमार भोगले, ॲडव्होकेट फरहान खान शेख, त्यानंतर ॲडव्होकेट दिनेश चव्हाण आणि प्रशांत गायकवाड हे आणि अजून खरं तर 20 वर्षाच्या कालखंडावर खूप सारे सहकारी झाले की ज्यांच्या सगळ्यांच्या मदतीमुळे इथपर्यंत येत आलं. प्रकरण काय होतं ते काही अंशी तुम्हाला समजून सांगू इच्छितो. की बजाजमध्ये साधारणतः 2000 साली जे आहे 1997 साली बजाज आपल्याकडची जी कंपनी आहे तिथे जे कोणी लोक वेल्डर, फिटर, टर्नर, मॅकॅनिक या पदावरती काम करत होते ही लोक 1997 नाही तर ही साधारणतः 1985, 87, 88, 90 अशा कालखंडामध्ये या लोकांनी 97 पर्यंत काम केलं. या अस्थायी स्वरूपाच्या कामगारांना कंपनी जेव्हा जेव्हा काम असायचं तेव्हा तेव्हा काम द्यायची, 7 महिन्याचा कालखंड होऊ द्यायची आणि 7 महिन्यानंतर त्यांना कामावरून कमी करून टाकायची. त्यांच्या वर्षाच्या सेवेचे 240 दिवस पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणून गोपीनाथ भोजने व इतर अशा साधारणतः 1100 अशा साधारणतः 1100 लोकांनी जे आहे तर सुरुवातीला औद्योगिक न्यायालयामध्ये औरंगाबादच्या बजाज व्यवस्थापन ही गैरमार्गाच्या सेवेचा प्रथेचा अवलंब करते आहे आणि कायमस्वरूपी कामगारांना वेगळं वेतन आणि टेम्पररी कामगारांना वेगळं वेतन, कामाचं स्वरूप सारखं असं म्हणून या कामगारांनी औद्योगिक न्यायालयामध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिसेसच्या तक्रारी दाखल केल्या. याचा परिणाम असा झाला की औरंगाबादच्या न्यायालयानं काही अंशी कामगारांच्या आणि काही अंशी व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल दिला. मग या निकालाला जे आहे तर उच्च न्यायालयात आपल्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्या गेलं त्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला देतो आहे. पण तिथे कामगारांच्या बाजूचा निकाल लागला आणि म्हणून बजाज व्यवस्थापन सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने शेवटी कामगारांना जे आहे तर 85 दिवसाचे नुकसान भरपाई व इतर अनुषंगिक लाभ देण्याचे आदेश दिलेले आहे. आणि मला 2003 त्या निकालाची तारीख पण लिहिलेली आहे 17/12/2003. जे लोक कामावर होते त्या लोकांनी स्टे आणला, ते आणल्यानंतर ते कंटिन्यू राहील. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी 7 महिन्यानंतर काढून टाकल्यानंतर आम्ही बाहेर होतो. असे 1,500 कामगार बाहेर होतो. एक पेपरला बातमी आली, सामनावर बातमी आली, हे 1125 लोकांना 1100 लोकांना नुकसान भरपाई मिळाली पण बाकीचं उर्वरितीचं काय. आम्हाला अपेक्षा काय होती की आम्हाला हे आज न उद्या आमचा फायदा होणार. आम्हाला मॅनेजमेंट सांगत होतं तुम्हाला आम्ही कंटिन्यू करू. त्या आशेवर आम्ही बाहेर आलो. नंतर मग त्यांना बाहेर काढलं, आम्हाला पण बाहेर काढलं. त्यानंतर मग आम्ही राजे भोसले साहेबांकडे घेऊ आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे मला चालू केलं. पण कामगार आयुक्तालयाने आम्हाला आमची संघटना मान्य नाही म्हणे तुमची, कारण तुम्ही बाहेरचे काम काय तुम्ही आता कामावर नाही. मग तिथून कामगार आयुक्तालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. पण त्याच वेळेस आम्ही ही नुकसान भरपाई मागत होतो 20 वर्षाची. आता त्यांनी 20 दिवस कमी करून आज नुकसान भरपाई. पण त्यांनी त्यावेळेस आम्हाला हस्तक्षेप करू दिलं नाही कोर्टात. त्याच्यामुळे हा लढा आजपर्यंत इथपर्यंत आम्ही याच्यामध्ये असं झालं की 2003 साली सर्वोच्च न्यायालयात जेव्हा गोपीनाथ भोसलेचं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं तेव्हा सन्माननीय योगीजी भोले नावाचे पत्रकार आपले दैनिक लोकमतचे होते आणि मिस्त्री साहेब सुरुवातीपासून या लढ्यामध्ये आहेत, त्यांनी पाहायला येतो. तर 2000 साली अंतिम टप्प्यामध्ये पहिल्या दाखल केलेल्या 1197 कामगारांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना
आम्ही डायरेक्ट खडक मांडली होती, हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता 2003 साली. नाही आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केलेला असल्यामुळे तो स्वीकारला गेला नाही, तो डिसमिस विड्रॉल झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रेफरन्स जे आहे म्हणजे आमचे रिप्रेझेंटेशन डिमांड ज्या काही आहे ते कामगार उपायुक्त कार्यालयात दाखल केलं. 2003 पासून ॲक्च्युली या लढायला सुरुवात झाली. 2003 साली कामगार उपायुक्तांनी रेफरन्स अलाव केला की रिइन्स्टेटमेंट होईल विथ फुल बॅक वेजेस विथ कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस, म्हणजे कामगारांना त्यांच्या खंडित काळाचं वेतन द्या, नोकरीची संलग्नता द्या आणि त्यांना नुकसान भरपाई द्या. हा रेफरन्स औद्योगिक न्यायालयात अभिनिर्णयासाठी न्यायप्रविष्ट केला गेल्यानंतर त्या रेफरन्सला चॅलेंज केला गेला औरंगाबाद खंडपीठात. औरंगाबाद खंडपीठात ऑर्डर क्वॅश अँड सेट असाईन झाली, पुन्हा मॅटर रिमांड झालं कामगार उपायुक्तांकडे, पुन्हा तिथं त्यांनी ॲज्युडिकेशन केलं आणि पुन्हा रेफरन्स अलाव केला, पुन्हा औद्योगिक न्यायालयाकडे पाठवला गेला, पुन्हा सेकंड ऑर्डर चॅलेंज झाली, पुन्हा ती क्वॅश झाली, मॅटर पुन्हा रिमांड झालं आणि थर्ड टाईम पुन्हा एकदा जे आहे ते जफ व तडवी नावाचे तत्कालीन कामगार उपायुक्त होते. म्हणजे मी विनंती करेन की या सगळ्यांची नावं कदाचित आपल्या ह्याच्यामध्ये घेता येईल खूप बरं होईल. तर जफ व तडवी नावाच्या कामगार उपायुक्तांनी तिसऱ्यांदा ही रेफरन्स ऑर्डर पास केली आणि या रेफरन्स ऑर्डरला नंतर पुन्हा औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं गेलं. त्या औरंगाबाद खंडपीठात तिसऱ्या वेळेस जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा तत्कालीन न्यायमूर्ती जे आहेत तर माननीय नरेश पाटील आणि न्यायमूर्ती आर एम बोर्डे साहेब होते, यांच्या खंडपीठाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला. कारण कंपनीचा पहिल्या राऊंड ऑफ लिटिगेशनमध्ये ग्रीव्हन्स असा होता की इनऑर्डिनेट डिले झाला, म्हणजे एखाद्या कामगाराला समजा 90 साली कामावरून काढून टाकला असेल तर तो 2003 साली म्हणजे साधारणतः 23 वर्षानंतर 13 वर्षानंतर 18 वर्षानंतर 5 वर्षानंतर कामावरून काढून टाकल्यानंतर या लोकांनी की बाबा त्या लोकांना कामावर असलेल्या पण आमच्यासारख्या समकक्ष लोकांना नुकसान भरपाई मिळाली म्हणून आम्हालाही मिळाली पाहिजे ही जी मागणी घेतलेली आहे ती खूप विलंबाने घेतलेली आहे आणि त्यामुळे यांचं प्रकरण चालू नाही असं बजाज व्यवस्थापनाचं म्हणणं होतं. पण हा निकाल जो त्याचे सगळ्या निकालाचा किती जुन्यापणे आणलेले आहे तर तो निकाल कामगारांच्या बाजूचा लागला. त्याच्यानंतर ह्याला जे आहे तर कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयात हे पिटिशन 2 दिवस चाललं, स्पेशल लीव पिटिशन. 2 दिवसानंतर त्या पण ऑर्डर आणल्या, ते पिटिशन कंपनीने विड्रॉ केलं आणि मग मूळ रेफरन्स जो आहे औद्योगिक न्यायालयाचा तो चालू झाला. पण मग हा चालू झाल्यानंतर व्यवस्थापनानं 2009 साली पुन्हा एकदा नवीन मुद्दा काढला की कामावरून काढून टाकलेल्या कामगारांची कामगार संघटना असूच शकत नाही आणि म्हणून मग त्याबाबतचा विवाद त्यांनी पुन्हा कामगार उपायुक्ताकडे म्हणजे आपले श्रमिक संघ ये जो बजाज में से निकाले हुए कामगार थे जिन लोगों को टेम्पररी अपॉइंटमेंट बजाज कंपनी औरंगाबाद देती थी उन लोगों के लिए 7 मंथ्स का अपॉइंटमेंट दिया जाता था. 7 मंथ्स के बाद इनको काम से निकाला जाता था. ऐसे 1525 लोगों ने भारतीय कामगार क्रांति संगठन और इंडिविजुअली मेरे मार्फत मतलब एडवोकेट संदीप वी राजे भोसले इनके मार्फत जो है तो डेप्यूटी लेबर कमिश्नर ऑफ औरंगाबाद यहाँ कंप्लेंट्स दाखिल की हुई थी. ये कंप्लेंट्स महाराष्ट्र और कर्नाटक राज्य के वर्कमैन ने कामगार लोगों ने एक साथ आके दाखिल की थी और इस मैटर में जो है तो अभी सेटलमेंट हुआ है, कंपनी के साथ कॉम्प्रोमाइज़ हुआ है. कंपनी ने जो ऐसे सारे कामगार थे उन सारे लोगों को नुकसान भरपाई कॉम्पेंसेशन देना कबूल किया है. ऐसी स्थिति में ऐसा हुआ कि जिन लोगों ने 2003 में मेरे पास मैटर दिए थे उन लोगों तक पहुंचना मेरे लिए आज के लिए मुश्किल हो रहा है क्योंकि इन लोगों के पते चेंज हो चुके हैं, उन लोगों के मोबाइल नंबर मेरे पास नहीं है. तो मैं अपील करता हूं जिन लोगों ने मेरे मार्फत यहाँ औरंगाबाद औद्योगिक न्यायालय में और लेबर कमीशन ऑफिस में जो है तो कंप्लेंट दाखिल की हुई थी उन लोगों ने मुझे कृपया करके इमीडिएटली संपर्क करें, जैसा उनको कॉम्पेंसेशन दिलाने की प्रोसेस हम स्टार्ट कर सकते हैं. कितने सालों से सर ये टेंटेटिवली 20 सालों से इंडस्ट्रियल डिस्प्यूट का केस जो है तो औरंगाबाद के कोर्ट में, हाई कोर्ट में और सुप्रीम कोर्ट में चला है. कौन सी कंपनी थी सर? ये बजाज ऑटो लिमिटेड औरंगाबाद. सर इतना वक्त क्यों लग रहा है सर? इसमें बीच में औरंगाबाद इंडस्ट्रियल ट्रिब्यूनल में जो है तो प्रिसाइडिंग ऑफिसर जज नहीं थे. उसके बाद सुप्रीम कोर्ट ने जो है तो बजाज की सारी जितनी भी प्रोसीडिंग पूरे भारत में जैसा पुणे है या औरंगाबाद है जहाँ भी चल रही थी उसको सबको स्टे दिया हुआ था. ये एक बात हो गई और उसके बाद ये सारे लोग इनका एविडेंस ये इकट्ठा करना, आगे चलना, इस कारण उसमें देर हुआ और टाइम एंड अगेन जो कोई भी इंटरिम ऑर्डर रहती थी वो सारी ऑर्डर अब तो सुप्रीम कोर्ट जाती थी, इसलिए इसमें डिले हुआ. सर ये लेबरों को जो है चेक के जरिए दिया जाएगा पैसा या कैश दिया जाएगा और कब दिया जाएगा? ये अकाउंट पे ही चेक से कामगारों को जो है तो पैसा मिलने वाला है
और ये पैसा ऐसा लिखा है कॉम्प्रोमाइज़ में कि जब भी कंपनी को ये कॉपी मिलेगी, सर्टिफाइड कॉपी ऑफ अवार्ड, उसके 30 दिन के अंदर से वो पेमेंट डिस्ट्रीब्यूट करना कंपनी के गेट पर शुरू करेंगे। 20 साल के बाद इतना सा अमाउंट मिल रहा है तो इससे क्या सर्टिफाइड है कारोबार? इनफैक्ट ऐसा है कि इन बिटवीन द सेम पार्टी सुप्रीम कोर्ट ने पहला जजमेंट दिया, 85 डेज का कॉम्पेंसेशन कामगारों को दिया, उसके बाद में 65 डेज का कॉम्पेंसेशन दिया। सब्सिक्वेंटली उसके बाद इंडिविजुअल वर्कर की जो भी केसेस चली है उसमें भी औरंगाबाद के लेबर कोर्ट ने जो है तो 65 डेज का ही कॉम्पेंसेशन दिया है। सो एज ऑन डेट देयर इज़ नो एनी प्रेसिडेंट और ऐसा कोई भी जजमेंट नहीं है बजाज कंपनी के बारे में का वर्कर्स के फेवर का कि जो 65 डेज से भी ज़्यादा कॉम्पेंसेशन कामगारों को देने की बात करता है। इसलिए वी हैव टू फॉलो द प्रेसिडेंट विच इज़ डिलीवर्ड बाय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट। सर जैसे कि अब इतने साल पुराना केस है, बहुत सारे वर्कर तो कोई डेथ हो गए होंगे, कुछ हो गए जो उनके लोग ड्यूरिंग द पेंडेंसी ऑफ दिस इंडस्ट्रियल डिस्प्यूट, जो भी कामगार जिनकी डेथ हुई है और द वर्कमैन हु आर एलिजिबल टू गेट द कॉम्पेंसेशन, मतलब जिन्होंने सिंगल टर्म से ज़्यादा काम किया है, उनके वारिसों को कंपनी ने कॉम्पेंसेशन देना कबूल किया है। कितने लेबर देश वाले लोगों की टोटल 37 लोग हैं टोटल डेथ। टोटल डेट 59 इस 20 साल के दौरान टेंटेटिवली 59 लोग जो है तो गुजर चुके हैं ये लीगल बैटल में। तो उनके लीगल हेयर्स को जो वो एलिजिबल है उनके लीगल हेयर्स को कंपनी ने कॉम्पेंसेशन देना। सिर्फ कंपनी पैसा ही दे रही है या फिर जो गुजर गए उनके लोगों को, घर वालों को नहीं, जॉब रीइंस्टेटमेंट या कुछ एम्प्लॉयमेंट ये कुछ नहीं देने वाली कंपनी। जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है राजेंद्र कुमार काथार का, उसी के धरती के आधार पे उनको कॉम्पेंसेशन सिर्फ दिया जाएगा, उसके अलावा कुछ भी नहीं दिया जाएगा। ओके, मेरा नाम एडवोकेट संदीप भैया साहब राजे भोसले। ओके। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।